ओम नमो देशमुखांना गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय काशी क्षेत्री इथली जी घटना घडली जाते, बाबांच्या मूर्त्या हटवण्यात येत आहे। खरं तर एक शिर्डीकर म्हणून मी या गोष्टीचा पहिले निषेध व्यक्त करतो। खरं तर ही गोष्ट घडायला नको होती। समाजामध्ये इतकी विकृती वाढत चाललेली आहे की बाबांच्या मूर्त्या काढून फेकण्याची इथपर्यंत लोकांची मजल वाढलेली आहे। गेल्या 100 वर्षापासून 100पेक्षा जास्त वर्ष झाले बाबाच्या समाधीला, इतक्या वर्ष कधी बोलले नाही बाबांबद्दल, यांची कधी भूमिका यांनी मांडली नाही। पण गेल्या 10-15 वर्षाच्या काळापासून आपण बघतोय बाबांबद्दल कित्येक अपशब्द बोलले जाते, कित्येक टीका केल्या जात्या, साईबाबा संस्थांवरती पण टीका केल्या जातात। आणि आता तर बाबांच्या मूर्त्या काढून फेकण्यापर्यंत यांची मजल वाढलेली आहे। ठीक आहे, विकृती जरी असली पण आपल्या मराठीमध्ये एक म्हणे की विनाशकाळी विकृत बुद्धी, विनाशाकडे नेणारी ही जी विकृत बुद्धी समाजामध्ये वाढत चाललेली आहे। तर या गोष्टी चांगल्या नाही, जो करल तो भरल या गोष्टी तर आपण मान्यच करतो। पण खरं तर एक तुम्ही बघू शकता की बाबांना तुम्ही हिंदू म्हणा की मुसलमान म्हणा की अजून इतर कोणत्या समाज म्हणा, असं कुठल्याही प्रकारे बाबांनी इथं भेद मांडला नाही। सर्व जाती धर्माचे लोक या मंदिरात येतात। इथं जो तो ज्याच्या प्रकारे सेवा करतो, कुणी अल्ला म्हणून बसतो, कुणी बाबा म्हणून बसतो, कुणी काय म्हणून बसतं। खरं तर बाबांना आम्ही एक दत्त उपासक म्हणून बसतो। बाबांची तुम्ही 4 आरत्यामध्ये बाबांना दत्तांची उपमा दिलेली आहे, पांडुरंगाची उपमा दिलेली आहे, अनेक देवी देवतांच्या बाबांना उपमा दिली आहे। बाबांनी नुसती उपमाच नव्हे तर बाबांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये कित्येक भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिलेले आहे। जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, ज्याचा जसा भाव आहे तसे बाबा त्याला दर्शन देत असतात। आणि या घटना झाल्यानंतर शिर्डीकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। या गोष्टी घडल्यामुळं आमच्या मनाला ते दुःख झालेलं आहे की बाबांच्या मूर्त्या फेकल्यानंतर एक साई भक्त म्हणून मला या गोष्टीचं वाईट वाटलं। पण तुम्ही आमची भक्ती संपवू शकत नाही। तुम्ही मूर्ती फेकू शकतात, तुम्ही बाबांवर टीका करू शकतात, सर्व काही करू शकतात, पण तुम्ही आमची भक्ती नाही संपवू शकत। जसं सूर्याचं अस्तित्व कुणी मिटू शकत नाही, तसं बाबांची भक्ती कुणी मिटू शकत नाही। आज 7 समुद्रापारून साई भक्त इथं शिर्डीमध्ये येतात, अनेक फॉरेनचे लोक येतात। आणि दररोज द्वारकामाई असो, चावडी असो, गुरुस्थान असो, समाधी मंदिर असो, सर्व ठिकाणी आम्ही बघत असतो बाहेरच्या देशातील म्हणा किंवा भारतातील परराज्यातील लोकसुद्धा इथे येऊन बाबांची सेवा करतात। आणि या गोष्टी बघून खूप मनाला आनंद वाटतो की बाबांबद्दल लोकांचं प्रेम इतकं वाढत चाललेलं आहे। त्याचं कारण असं आहे की बाबांची काहीतरी प्रचिती, जर प्रचिती असेल तरच आहे। आपण म्हणतो ना, जिथं चमत्कार आहे तिथंच नमस्कार आहे। तर बाबांचा चमत्कार आहे, प्रत्येक लोकांना बाबांचा चमत्कार आहे। जो पीडित आहे, ज्यांना काही समस्या आहे, ज्यांचे काही दुःख, काही प्रॉब्लेम आहे, ते बाबांना नवस करतात, बाबा त्यांची दुःख हरण करतात आणि त्यांना तो चमत्कार घडून ते बाबांच्या सेवेत रुजू होतात। तर त्यामुळे या गोष्टी चालत राहणार आहे, इथून मागं पण घडल्या, पुढं पण घडतील असं वाटतंय। कारण आता मूर्त्या फेकल्यानंतर उद्या ते काही पण बोलू शकतात, पण तुम्ही आमची भक्ती संपवू शकत नाही। हे एकमेव मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माझा हा मेसेज आहे। आणि साई भक्तांना पण एक नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या भूतापांना तुम्ही बळी पडू नका। समाजातील काही विशिष्ट प्रकारचे लोक तुम्हाला जर म्हणले की तुम्ही बाबांची भक्ती सोडा, बाबांच्या मूर्त्या फेकून द्या, किंवा तुम्ही काय बाबांना बसतात, बाबा याशी, बाबा त्या समाजाचे बाबा, तर ते तुम्ही या गोष्टींना थाऱ्या देऊ नका। कारण बाबा हे निर्गुण निराकार आहे। बाबांना तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही बाबांचं तर्क लावू शकत नाही की बाबा या विशिष्ट समाजाचे बाबा आहे। बाबांवर सर्व धर्मियांची लोक प्रेम करतात। तुम्ही पहाटे बघू शकता, जर तुम्ही शिर्डीला कधी आले तर तुम्ही शिर्डीला आल्यानंतर बाबांच्या रोजची दिनचर्या तुम्ही बघू शकता। पहाटे 5 वाजता बाबांची काकड आरती सुरू होती, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती बाबांची मंगलस्नान होतं। त्यानंतर तुम्ही सकाळी 6:30 वाजता शिर्डी माझी पंढरपूर साईबाबा रमावर, ही आरती बाबांच्या हयातीत असल्यापासून ही आरती चालत आलेली। बाबाला पांडुरंग स्वरूपात आम्ही बसतो। त्यानंतर तुम्ही दुपारी 12 वाजता बाबांची मध्याह्न आरती होते, त्या आरतीमध्ये तुम्ही बघू शकता की बाबांना दत्त म्हणून बसलेले बरेच त्यामध्ये सांगण्यात आलेले जय देव दत्ता अवधूता श्री साई अवधूता। तर त्या ऐसा येई बा काशी स्नान जप प्रति दिवशी कोल्हापूर दिवशी बाबाला आम्ही दत्त म्हणून बसतो। त्यामुळं तुम्ही काही करा, तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही बाबांचं नाव मिटवण्याचा प्रयत्न करा, बाबांचं नाव मिटू शकत नाही। बाबा एक संत म्हणा, तुम्ही देव म्हणा,
तुम्ही मित्र म्हणा, सखा म्हणा, तुम्ही ज्या पद्धतीने बाबाला बघशाल त्या पद्धतीने बाबा तुम्हाला आशीर्वाद देतात. समाजातील या लोकांनी जी घटना केलेली आहे, बाबा त्यांना सद्बुद्धी देव, बाबा त्यांना चांगल्या मार्गाला लावो. कारण पाप्यावरील प्रीती करण्याची जी परंपरा आहे ही फक्त संतांमध्ये आहे. बाबांची जी स्तवन मंजिरी आहे त्यामध्ये एक अशी ओळ आहे की उलट पाप्यावरील प्रीती अलोट त्यांची वस्तू. तर जे लोक पाप करतात, संत पहिले त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना पहिले सन्मार्गाला आणतात. ज्या त्यांच्या मनामध्ये जे काही आध्यात्मिक मार्गावरून जे भरकटलेले त्यांना बरोबर परत मार्गावर आणण्याचे काम संत करत असतात. त्यामुळे बाबा त्यांना सद्बुद्धी लवकर देव, या गोष्टी थांबवण्यात येऊ. आणि जरी तुमच्याकडून या गोष्टी घडत राहिल्या तर जैसे करेंगे वैसे भरेंगे. ओम नमो आदेश.